कैलासवासी लहू देवजी म्हात्रे मुक्काम देव डोलवी यांस भावपूर्ण श्रद्धांजली. कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुवे नमः. श्री राम सीतापते नमः. प्राणनाथ मजसी कनक मृग जावा चोळीशी मग राम उठोनी वेगेसी मृगवदार्थ चाली राम रवतो कपटी मृग साचार चालवुनी रामासी नेई दूर सवेच हे लक्ष्मणा धाव सत्वर ऐसी कपटी हाक मारी राम. प्रस्तुत प्रसंग आज की कोणतं तरी कारण हवं असतं की आज इथे कथाकथन चाललंय. का चाललंय कथाकथन? आगम निगम या ग्रंथाचं कथाकथन इथे आज आपण घेतलंय की त्याला काहीतरी कारण हवं असतं. आणि आपल्यातून गुरुजी गेले. आपण सर्वांना नाव माहिती आहे. एल डी सर बोलल्यानंतर एक लहान लहान लेकरापासून एल डी सरांची ओळख. आणि असा हा महान आत्मा अष्टपैलू म्हणावा लागेल. आणि या संपूर्ण या म्हात्रे परिवारावर दुःखाचं सावट कोसळलं आणि त्या दुःखाच्या सावटामध्ये आपण सहभागी झालो. आणि सहभागी होताना आपण काय घेऊन आलो इथे की कथाकथन हा विषय निवडला. आगम निगम एक असा पवित्र ग्रंथ आपण निवडला आणि त्या ग्रंथामध्ये प्रस्तुत कथाकथन चाललंय. श्री रामांच्या वडिलांचं दशरथांचा विवाह कसं झालं. काल आपण ऐकलं कोणत्या परिस्थितीत झालं, रावणाने तिथे काय केलं. तरी पण हे ब्रह्मलेख आहे. ब्रह्मलेख कधीच कोणाला तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा टाकून जाते रांडा पोरे. बघा ज्या वेळेला आयुष्याची माणसाची माल तुटत असतं त्यावेळेला तिथे कोणाचंही काय चालत नाही. आणि हा ब्रह्मलेख होता की त्या ब्रह्मलेख होता की त्यांचं एवढं आयुष्य प्रमाण होतं. ते आयुष्याचं प्रमाण सरलं आणि आपल्यातून गुरुजी निघून गेले. खरोखर हा ही दुःखद घटना. आणि त्यांच्याविषयी बोलावं. आता माझे सहयोगी बोलले, दादाही पण छान बाहेर गुरुजींविषयी बोलले. मी काय बोलावं. मी तर त्यांचा एक लहान चिमुकला मुलगा आहे. त्यांच्याविषयी मी काय बोलणार. पण आज त्यांच्या दुःखात सहभागी होताना कथाकथन विषय निवडताना आगम निगम हा ग्रंथामध्ये प्रवेश करताना माझं कुठंतरी भाग्य असेल. थोडा कुठंतरी भाग्य असेल की त्यांच्या विषयी मला इथे बोलण्याची संधी मिळावी आणि मी बोलावं. आणि मग ग्रंथ आपण निवडताना काय बोलूया की तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा टाकून जाती. म्हणजे मला सांगा, आयुष्याची एकदा माणसाची माल तुटली तरी आपल्या बरोबर कोणी येत नाही. आपण तद्वत आधी मी छाती मोठी करून सांगतो, मी 4 कोटीची माडी बांधली. अरे बाबा, तू 4 कोटीची माडी बांधलीस पण त्या माडीच्या छतावर तुला चालतील का. अरे काय सांगू, मी 2 लाखाचा आंघोळीसाठी बाथरूम बांधलाय, स्नानगृह बांधलाय. अरे पण शेवटची आंघोळ तुझी पडसात रे. आणि मग इथे कथाकथन होत असताना की रावणाने काय केले की रावणाने एकच निश्चय केलाय की सीतामाईला कोणत्याही परिस्थितीत पळवून न्यायचे. आणि मग तिथे त्यांनी काय केलंय, कांचन मृग, एक राक्षस मृगाचा वेश दिलाय. आणि तो जिथे रामप्रभू सीतामाई राहत होती त्या झोपडीच्या समोरून जात आहे. आणि त्यावेळेला मोह सुटावं सीतामाईला. बघा, जगाची जननी, जगाचा मायबाप श्री रामप्रभू आणि जगाची जननी सीतामाई, हिला सुद्धा मोहाने आवरलं का. मग आपण तर काय एक मानव आहोत. या कलियुगामध्ये आपण जन्माला आहोत. आपण कलियुगामध्ये जन्म, आपल्याला मोह कुठं आवडतोय. पण हा मोह हा सीतामाईला झाला. आणि मग तो कपटी माडीच तिथून एक सुवर्णाची कातडी पांघरून तिच्या समोरून, दरवाजाच्या समोरून, झोपडीच्या समोरून जात असताना काय बोलतोय, सीतामाईला मोह झाला. आणि मध्ये रामाला सांगतोय, हे भगवंता, मला त्या मृगाची कावे कंचुकी पाहिजे, चुडी पाहिजे.
आणि मग रामाने जावं. त्यात सीतेने ऐकतान काळजी उपजली तियेच्या चित्ता. लक्ष्मणासी म्हणे तत्वता पतीसी संकट दिसत सेरा. आणि मग त्या मृगाच्या वेगाने श्री रामप्रभू त्या मृगाच्या मागे लागलेले आहेत. आणि मागे लागलेले असताना अरण्यात गेल्यानंतर घनघोर अरण्यात गेल्यानंतर त्या कपटी मारीच्याने काय केले की रामाच्या आवाजाने रामप्रभूंच्या आवाजाने हाक मारली लक्ष्मणा धाव. आणि ही हाक कोणाच्या कानावर पडली? सीतामाईच्या कानावर पडली. आणि सीतामाईच्या कानावर पडल्यानंतर सीतामाई काय बोलते? लक्ष्मणा बंधू बघ, माझ्या प्राणनाथाला काहीतरी त्रास झालाय. त्यांची करुणासुरे माझी हाक माझ्या कानावर येते. आणि मग पुढे काय होतोय? यास्तव जाऊन या सत्वरी पतीला दी सहाय्य करी. तव तो म्हणे माते अवधारी रामासी संकट सेना. आणि मग त्यावेळेला सीतामाई लक्ष्मणाला सांगते की तुम्ही भाऊजी, तुम्ही माझ्या प्रभूवर माझ्या नाथावर काय ते संकट पडलंय तरी तुम्ही सत्वर तिथे धावून जा. आणि तिथे काय त्यांच्यावर संकट पडलंय ते संकटच आहेत, नाही ते करुणासुरे हाक माझ्या कानावर आली नसती. आणि मग त्यावेळेला लक्ष्मण सांगतोय की रामप्रभूंवर, हा जगाचा नियंता, हा पंढरीचा राणा माझा मायबाप, याच्यावर कोणतं संकट येईल हे लक्ष्मणाला. पण या मृत्यूला का माजावी, म्हणजे या पृथ्वी तलावर ज्या वेळेला माणसाने जन्म घेतला त्या माणसाला काय होता? मोह हा कधी सुटत नाहीये. आणि हा सीतामाईला मोह झाला. आणि त्या मोहाच्या आवेशाने सीतामाई म्हणते भावजी नाथानासाठी संकट पडलंय. आणि पुढे जाऊन जर मी बोलेन, आज रामप्रभूने श्री आईवडिलांच्या सांगण्यावरून घर सोडलं. बरोबर ना दादा? की दशरथाने सांगावं, कैकेयीने सांगावं की तुम्ही 14 वर्ष वनवासाला जावं आणि भरताला गादी द्यावी. म्हणजे आता वडिलांची आज्ञा शिरसामन करणारा राम. पण रामप्रभूंनी ज्यावेळेला घर सोडलं त्यावेळेला रामप्रभू कोण झाले? युगपुरुष झाले की नाही? रामप्रभूंना आपण काय बोलतो? मर्यादा पुरुषोत्तम आपण बोलतो. ती उपाधी का भेटली की रामप्रभूंनी घर सोडलं म्हणून रामप्रभूंना मर्यादा पुरुषोत्तमची उपाधी भेटली. मग आपल्या मुलांनी सुद्धा घर का सोडू नये? कोण्या एका मुलाला जर मुंबईमध्ये जर जॉब लागला तर त्याची आई बोलते बाळा तुला भाकरी कोण देईल? अरे मी तरुणांना माझं या इथे कथेच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की तुम्ही घर सोडा तर तुमची प्रगती होईल. बरोबर दादा? जर तुम्ही घर सोडलात तर तुमची प्रगती होईल. आई सांगते म्हणून तुम्ही आईच्या पदराला धरून राहू नका. आई पण अशी कणखर झाली पाहिजे, झाशीच्या राणीसारखी झालं पाहिजे की माझा मुलगा मुंबईमध्ये जाऊन कोणतरी मोठा झालं पाहिजे. पण रामप्रभूने ते केलं. रामप्रभूने घर सोडलं म्हणून मर्यादा पुरुषोत्तम झालं. पण लक्ष्मणाला तद्वत रामप्रभूची जाणकारी होती, माहिती होती की वहिनी दादा काही होऊ शकत नाही. मग पुढे सीतामाई काय बोलते? परी सीता घाबरली बहुता वागवाणे लक्ष्मण हृदय भेदीत. म्हणे माझा अभिलाष निश्चित मानसी इच्छितान भावोची राम. आणि मग इथे बघा संसार सुखाची ज्यावेळेला माणसाला गोडी लागते, ज्यावेळेला माणूस संसार करत असतं त्यावेळेला आपल्या सुद्धा घरात आपण संसार करत असताना दीर भावजेची भावाभावांची भांडणं होत असतात. पण इथे सीतामाईने काय केलं की तुमची माझ्यावर वाईट नजर आहे का काय? सीतामाई लक्ष्मणाला स्पष्ट बोलते की रामप्रभूंना तिकडे काय झाल्यानंतर मी एकटी पडेल. मग भाऊजी तुमच्या मनात काय? असं एक कटुवचन तिच्या तोंडातून आल्यानंतर बघा मला एकच सांगायचं आहे की आजपर्यंत माय मावल्यांना मला सांगायचं आहे की आपल्या सासू सासऱ्याने आजपर्यंत ही कमवलेली इस्टेट आहे आणि त्या इस्टेटीमुळे आज आपण भाकरीचा घास आनंदाने खातोय. आणि मग त्या सासू सासऱ्यांना आपण आनंदाने, त्यांच्या मुलं आपण आनंदाने जो घास खातोय, मग त्या सासू सासऱ्यांना आपण आई वडील मानावं नाही? त्यांना सासू सासराच का मानावं? मग आपल्या आई वडिलांसाठी वृद्धाश्रम का निघू नये ना. पण प्रत्येक मुलीने, सासरी येणाऱ्या प्रत्येक मुलीने जर सासू सासऱ्याला जर आई वडील मानलं तर, जसं तुमच्या आई वडिलांना मानताय तसं तुम्ही जर त्या आई वडिलांना तुम्ही मानलं तर तुमच्यावर ही कधी पाली येणार नाही. आज इथे आनंद वाटला. आज 8 भाऊ 7 म्हणजे संपूर्ण किती आहे मला अंदाज नाही, 7 भाऊ एकत्र गुण्या गोविंदाने इथे करतात.
भावाचा, मोठ्या भावांचा, वडिलांच्या तोडीच्या भावाचा सोहळा करतात. आज इथे कथाकथन चालतोय, किती आनंद वाटतोय, म्हणजे किती मनाला म्हणजे हेलकाळ येतात की खरोखर पाहावा तो संसार तिथला. आणि आज इथे बघा कलियुगामा झाली की माणसाने एकदा कलियुगा या पृथ्वी तलावर जन्म घेतल्यानंतर त्याला माया मोह सगळ्या गोष्टी आल्या. आणि ते सुद्धा सीतेला काय झाला, मोहाच्या जाला सीतामाई अडकली. आणि तद्वत लक्ष्मणाला बोलते तुमच्या मनात काहीतरी वाईट विचार आला काय भाऊजी. आणि हे कटुवचन लक्ष्मणाच्या मनाला, छातीला कसे टोचले, हृदयाला टोचले की वहिनी तुम्ही असे काय बोलताय. कोणी याची दुष्टवाणी लक्ष्मण बोटे घाली कानी म्हणे या दुःशब्देव वहिनी क्षणमास बंध पावल राम. आणि मग वहिनी तुम्ही काय बोलताय काय वहिनी, माझ्या मनात तुमच्याविषयी पाप. आणि खरोखर लक्ष्मणाने दोन्ही कानात बोटं घातली की वहिनी तुम्ही एवढं कटुवचन बोलू नका हो. माझ्या मनाला काय होते, दुःख होते. वहिनी तुम्ही मला काय आईच्या जागी आहात. आज लक्ष्मणाविषयी जर आपण बोलायला गेलो तर लक्ष्मणाने 14 वर्षाचा उपवास पकडला होता. रामप्रभूच्या बरोबर जेव्हा वनवासात लक्ष्मण आले की भरत सुद्धा पाठीशी येत होता. भरताला सुद्धा आणता आलं. भरत नंतर अर्ध्या रस्त्यात पुढची ती कथानक आहे. पण मला लक्ष्मण हा एवढा म्हणजे खंबीरपणे रामप्रभूंच्या पाठी होता की 14 वर्षाचा उपवास होता. पण कधी सीतामाईने विचारलं नाही भाऊजी तुम्ही जेवलात का. आणि त्या धीराला, त्या बंधूला आज इथे एवढे कटुवचन ऐकल्यानंतर त्यांनी कानात बोटं घातले. वहिनी तुम्ही तद्वत नका हो बोलू, एवढं वाईट तुम्हाला मी आईप्रमाणे मानतोय वहिनी. आणि मग लक्ष्मणाने कानात बोटं घातले आणि मग पुढे मग मर्यादा रेषा उडून तिथे सांगे लक्ष्मण या रेषेचे करिता लंघन थोर अनर्थ होईल राम. आणि मग इथे लक्ष्मण बोलते माय, वहिनी बोलत नाही की ते लक्ष्मण होते माय मी तुम्हाला आईच्या जागी मानलंय पण माझी एवढी तरी विनंती आहे तुम्हाला माय, एवढं तुम्ही ऐका माझं काय की मी तुम्हाला एक मर्यादा घालतोय, एक लक्ष्मण रेषा आपण ओढतोय झोपडीच्या मागे दारात की वहिनी माझं एवढं तरी ऐका की ही सीमा रेषा मारलेली आहे, मी बाणाने रेषा मारलेली आहे आणि ती रेषा तरी तुम्ही ओढून जाऊ नका. दादाला काहीच झालेलं आहे वहिनी, पण तुमचं हे कटुवचन ऐकून मी आज तुम्हाला एकच माझं एवढंच ऐका वहिनी, मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही ही रेषा ओलांडून पुढे जाऊ नका. ऐसे सांगून आपण त्वरित निघे राम शोधा निश्चित, तो जोगवेशे रावण वचित सीते जवळी पातला राम. आणि मग आता एवढं झालं, एवढं कथानक झाल्यानंतर लक्ष्मणाला हा दुःख मनाने अंतस्करणाने लक्ष्मण तिथून लक्ष्मण रेषा ओढून निघालाय. आणि मग पुढे काय झालंय की इथे साधू वेशामध्ये हा दशानन रावण तिथे आलेला आहे. अल्लख म्हणता द्वारापाशी पातली भिक्षा घालावयासी, रावणे उचलवली वेगेसी पळता जाहला आडमार्गे राम. आणि मग अशा प्रमाणे श्री रावणाने हा लंकेचा राजा रावण यांनी काय केलंय, कपटरीते भगवी वस्त्रे परिधान केले आणि दारात आले आणि अलग माई भिक्षा वाट अशा वेशाने बोलल्यानंतर या हिंदू संस्कृतीची स्त्री आहे तिला माई बोलल्यानंतर हृदयात काय होतं, पाना फुटतो. आपल्या मराठी समाजामध्ये कोणीही दाराशी आला तरी आपली माय अर्धी चतकोर तरी भाकरी वाढते. आपण जर पुढच्या घाटावरच्या जर देशामध्ये जर गेलो तर आपण जर पाणी मागलं जाऊन तर पुढे जा, पण आपल्याकडे नाही. आपल्याकडे एकच आहे की हा काय सीतेचा कोकण आहे हो. किती पाऊस पडला नाही, किती पाऊस कमी पडला तरी मुठभर तरी धान्य तुमच्या शेतात पिकले. पण माझा शेतकरी कोण आहे, राजा आहे, राजा एक नंबरचा राजा आहे. पण आता लोक शेतीकडे दुर्लक्ष झालंय शेतकऱ्यांचा, लोक पैशाच्या मागे धावायला लागली. पण कालांतराने बंडलं येतील, कालांतराने घरात तुमच्या बंडलं येतील पण अन्नाचा कण येणार नाही. आणि त्यावेळेला आज जो तुम्ही 40 रुपये 50 रुपये किलो तांदूळ खाताय ना, अजून 5 वर्षांत तुम्हाला 100 ते 200 रुपये किलो तांदूळ खावा लागेल. ही शोकांकित आहे. का माणूस शेतीकडं पाठ फिरवलेली आहे. का पाठ फिरवली की त्याला त्वरित पैसा पाहिजे. आणि मग इथे रावणाने काय केलंय, सीतामाईला काय केलंय, तिथे त्यांनी अल्लगमाई आणि मग सीतामाईनी काय केलंय, भिक्षा वाढलेली. आणि त्यावेळेला यांनी औचित्य, आम्ही थोडक्यात सांगतोय, औचित्य कारण साधून सीतामाईला त्यांनी काय केलंय, उचललेली आहे. तेव्हा जटायू प्रतिबंध
करिता तयासी मारी मदांध इकडे रामे करुणी मारीच वध आश्रम लागी पातला राम. आणि मग काय झालंय पुढे काय झालंय की रावणाने सीतामाईला उचलून नेलेले आहे आणि त्या विमानामध्ये बसवलेले आणि मग आकाशमार्गे गमन करत असताना तिथे जटायू पक्षाने हे पाहिलं दृश्य. जटायू पक्षाने दृश्य पाहिलं, विचार करतोय हा भगवी वस्त्र नेसलेला माणूस आहे, एका हाताने स्त्रीला पकडलेली आहे आणि स्त्री त्याचा हात सोडवत आहे. तर साधू भगवी वस्त्र परिधान केली म्हणजे हा साधू आहे आणि ही हातात हात त्याचा सोडतोय म्हणजे काहीतरी प्रसंग आहे. आणि मग तिथे जटायूने काय केलंय, झेप घेतली आणि त्या विमानाच्या समोर गेल्यानंतर त्याने विचारलंय रावणाला, योगी तुम्ही कोण आहात? ह्या स्त्रीला तुम्ही जबरदस्ती काय करत आहात? त्यावेळेला रावणाने रूप प्रगट केलं आणि रावण एक कर्कश अशा आवाजाने हसून दाखवतोय की मी लंकेचा राजा रावण आहे. आणि मग त्यावेळेला अरे बापरे, म्हणजे जटायूला एवढं दुःख झालं की जगाचा पोशिंदा श्री रामप्रभू यांची पत्नी हा हिरावून घेतोय. आणि मग त्यावेळेला जटायूने सांगितलं, बघा पक्षी आहे पण पक्षाच्या मनात प्रेम बघा, तू जर एका स्त्रीवर अत्याचार करत आहे तर मी इथे जिवंत असे पण तुला इथून नेऊन देणार नाही. आणि मग तिथे त्यांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर असे बराच काळ गेल्यानंतर शेवटला जटायूला रावण विचारतोय, अरे बाबा तुझं मरण कशात आहे, सांग तुझं मरण कशात आहे. आणि सांगितलं नाही तर तुला रामप्रभूची शपथ आहे. बघा रावण हुशार होता. रावण मध्ये तुला रामप्रभूची शपथ आहे. आणि त्यावेळेला जटायू काय म्हणत होते, अरे राजा रामाच्या शपथेने जर मी मेलो तर काय वावगा आहे हो. आणि मग जटायूने सांगितलं माझं मरण पंखात आहे. मग त्यावेळेला जटायूने सुद्धा रावणाला विचारलं, स्वामी तुमचं मरण कशात आहे? तर माझं मरण कशात आहे? अंगठ्यात आहे. आणि मग त्या जटायूने पक्षाने काय केलं, अंगठ्यावर चोची मारा सुरुवात केली. अंगठ्यावर चोच मारत असताना आणि तलवारीने काय केलं, त्याचं पर छाटलं आणि तिथे जटायू रक्ताच्या थळात पडलेला आहे. आणि रावण तिकडे सीतामाईला घेऊन गेल्यानंतर इकडे काय झालंय, रामाने काय केलंय, त्या जंगलामध्ये, त्या घनदाट जंगलामध्ये मारीच्याला काय केला, मारीच्याचा वेध घेतला, मारीच्याला बाण मारला आणि तिथे मारीच मेलेला आहे. आणि मग पुढे काय झालंय, तव देखील शून्य सदन लक्ष्मण सांगे वर्तमान तेव्हा ते सीते म्हणून रामे विलाप मांडीला राम. आणि मग इथे मारीच्याला मारल्यानंतर रामप्रभू आणि लक्ष्मण जेव्हा घरात आले, त्या पर्णकुडीत आले तर पाहतात तर काय, पर्णकुडी मोकळी आहे, दरवाजा उघडा आहे. आणि त्यावेळेला लक्ष्मणाला विचारते, लक्ष्मण हा वहिनी कुठे आहे? त्यावेळेला लक्ष्मण सर्व विस्तारासह सांगतोय, दादा असं घटना घडली, मी वहिनीला सांगत होतो तुम्ही इथून जाऊ नका, मी मर्यादा रेष मारली होती. आणि मग त्यावेळेला रामप्रभूच्या लक्षात आलं की काहीतरी ते आगळीच घडलं. आणि त्यावेळेला रामप्रभूने आलाप केलाय, सीते म्हणून जोरात विलाप केलाय, हाक मारलेले आहे. आणि मग पुढे मग ते स्थान सोडून सीता शुद्धार्थ घेतले रान मार्गीन कबंधाची उद्धरून पंपा सरोवरी पातले रान. आणि मग अशा प्रकारे मग रामप्रभूने काय केलंय, आता सीतामाई तर दिसत नाही. त्यावेळेला ते पूर्ण जंगल, पूर्ण वन पिंजून काढलं. आणि पिंजून काढत जात असताना हा निहळत पडलेला जटायू पक्षी रामप्रभूंना दिसावं. आणि हा तोंडातून काय बोलतोय, राम राम हा ध्वनी कुठून येतोय. आणि त्यावेळेला लक्ष्मण होते, लक्ष्मणा या जंगलातून कुठेतरी राम राम नामाची ध्वनी येतोय, माझ्या नावाने मला हा कोण मारतोय. आणि मग शोध घेतला तर पाहतात तर काय, हा जटायू खाली पडलेला आहे. आणि जटायू खाली पडलेला त्यावेळेला रामप्रभू तिथे आले. त्यावेळेला जटायू होते, रामप्रभू काय सांगू तुम्हाला की दृष्ट रावणाने काय सांगितलं, दृष्ट रावणाने सीतामाईला नेली. आणि त्यावेळेला दुष्ट रावणाने सीतामाई, त्यावेळेला याचा कंठ दाटून आला जटायूचा. आणि मग त्याला रामप्रभूने मांडीवर घेतलंय. आणि मांडीवर घेतल्यानंतर त्याच्या डोक्यावर हात फिरवत आहे, डोळ्यातून रामप्रभूचे अश्रू पडतात. आणि डोळ्यातून अश्रू पडलेले त्या जटायूच्या अंगावर पडतात. आणि इकडे अयोध्यामध्ये सांगायला गेलो तर भरत राजा, आपला दशरथ राजा मरणाच्या दारात आहे. कौशल्याच्या मांडीवर दशरथ राजा आहे. बघा घटना कशी आहे बघा, इकडं प्रभूने एका पक्षाला मांडीवर घ्यावं
मला सांगायचा मुद्दा काय की ज्यांची 4 मुलं असताना सुद्धा एक सुद्धा पाणी पाजायला जवळ नव्हता. दशरथांची 4 मुलं असताना सुद्धा एक सुद्धा मुलगा पाणी पाजायला नव्हता. आणि जंगलामध्ये वनवासी जटायू त्याची मान कोणाच्या मांडीवर आहे? श्री रामप्रभूच्या मांडीवर आहे. म्हणजे बघा कसं भाग्य आहे. पण त्याला कारण काय की ज्या वेळेला दशरथांनी श्रावण बाळाचा नकळत बाण लागला श्रावण बाळाला, त्यावेळेला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी काय दिलं होतं? शापवाण दिली होती. बरोबर. मग त्यावेळेला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शापवाणी दिली होती, पुत्र पुत्र करुणी मरशीला ईसा. का पुत्र? मग त्यावेळेला दशरथाला आनंद झाला होता की मला ब्राह्मणाने शाप दिलाय खरा, पण या शापामुळे माझा वांस पण निघून जाईल. मला निपुत्रिक हा शब्द लागला होता, तो आता ब्राह्मणाच्या शापामुळे मला मुलगा होईल. आणि त्यावेळेला दशरथाला एवढा आनंद झाला की मला मुलं तर होतील, माझ्या हातून ब्रह्महत्या झाली तरी चालेल. पण त्या शापामुळं आज दशरथाच्या इथे 4 मुलं असून सुद्धा भरत सुद्धा आजोली होता. दशरथाला एकही मुलगा नव्हता, पण जटायूचं प्रेत कोणाच्या मांडीवर होतं? रामप्रभूंच्या मांडीवर होतं. बोला. तेथे शबरीने राघवासी भक्तीने अर्पिले बद्री फरासी, ती ग्रहण करुण तिसी उद्धरिले श्रीरामे राम. आणि मग पुढे जाऊन आता इथे कथानक कसं आलंय? थोडक्यात आलेला आहे. हा अगमनिगम जो ग्रंथ आहे हा कसा आहे की शास्त्र आहे. शास्त्र याच्यामध्ये सर्व ग्रंथांचा सार आहे. त्याच्यावर जर आपण जर डोकावून जर पाहिलं तर एक एक हिरे माणिक मोती आपल्याला ऐकायला भेटतील. बघा, एका राणामध्ये मिळेल ते खावं किंवा बकऱ्या चारणाऱ्याची मुलगी ही शबरी, आणि शबरीचं लग्न ठरलंय. आणि लग्न ठरल्यानंतर लग्नामध्ये आता ते बकऱ्याची दावण म्हणलेली, आणि ते बाबाने विचारलं, बाबा हे दावण कशासाठी? त्यावेळेला बाबांनी उत्तर दिलं, अगं बा आज हळद आहे ना, आमच्या हळदीला 70 किलो होते, तो वेगळा विषय आहे. आज हळद आहे ना, मग त्या हळदीला बापरे त्या शबरीच्या लहान, म्हणजे त्यावेळेला कसं 7 ते 8 वर्षात लग्न व्हायची, त्या कवल्या जीवाच्या छातीत धडकन भरली की माझ्या एकट्या लग्नासाठी जरी 15-16 जर पशूंची जर दावण जर मारत असतील तर मला लग्नच नको ना, मला लग्नच नको ना. आणि रात्रीच्या अंधारामध्ये उद्या हळदी आहे, उद्या त्या बकरांची दावणी कापणार आहे, आणि ती लहान चिमुकली मुलगी घर सोडून निघाली. आणि घर सोडून निघाल्यानंतर पुढे ऋषींच्या आश्रमात गेली. आणि ऋषींच्या आश्रमात गेली, ऋषींना कथनच सांगितलं. आणि ऋषींनी सांगितलं, बाय थोडक्यात सांगतोय, बाय तुझा उद्धार होईल. नाही ऋषीवर्य महर्षी, मला रामप्रभूंना भेटायचं आहे. आयुष्य गेला, केस पांढरे झाले, कधी येशील रे श्रीरामा? ती बोलते, माझ्या या झोपडीत एकदा तरी पाय लाव, दररोज तुम्ही उठावं, फुलं घ्यावी, अंगणामध्ये सडा घालावा, माझा रामप्रभू या रस्त्याने चालत जाईल, त्यावेळेला मला त्याचं दर्शन होईल. आणि इथे कथानक आलंय, तिथे सुद्धा रामप्रभू त्या शबरीच्या आश्रमातून जात असताना शबरीचा सुद्धा शबरीने काय केलंय, माझा रामप्रभू येतील म्हणून तिने काय केलंय, केसाच्या जटा झाल्यात, पांढरे केस झालेत, वय झालाय. म्हणजे बघा 7 वर्षाची चिमुकली आज ती 80-90च्या घरात जायपर्यंत ती रामप्रभूंची वाट पाहतोय. किती म्हणजे विश्वास किती असेल की माझे प्रभू येतील, मला दर्शन देतील आणि मला उद्धरून नेतील. हा म्हणजे मनातला माणसाचा देव, आपल्याला देव का भेटत नाही की आमचा विश्वास काय, आज आम्ही गणपतीच्या देवळात, उद्या शंकराच्या. पण मला एकच सांगायचं की शंकराच्या देवळात सुद्धा तुम्ही जा, पण तुम्ही अंतस्करणातून त्याला बिल्ल डोलवा. तुम्ही गणपतीच्या देवळात जा, पण त्याला अंतस्करणातून तुम्ही त्याला ध्रुवावा. आम्ही गणपती फक्त म्हणलं, आमचा डेकोरेशन किती मोठा, आम्ही फक्त कशासाठी करतोय, नावासाठी करतोय. बरोबर दादा, मला काय बोलायचंय की आम्ही फक्त आमची जी भक्ती आहे ही फक्त कशी आहे, नावासाठी आहे. तर पुढे जाऊन व्हायचं. आणि मग तिथे शबरीचा सुद्धा काय केलाय, उद्धार केलाय रामप्रभूने. आणि मग शबरीचा उद्धार केल्यानंतर पुढे सीताहरणाचे वर्तमान जटायूने रामाशी सांगून, प्राण सोडितान मुक्ती देऊन त्याची क्रिया ही संपादिली राम. आणि मग अशा प्रकारचा बोलून गेलो मागच्या ओळीमध्ये का हा ग्रंथ जो आहे आमच्या समोर हा पहिलाच आलेला आहे. एक दुसरी वेळ फक्त आहे ग्रंथ, आणि हा अध्याय सुद्धा पहिलाच आहे. त्याच्या मला मागं पुढे झाले श्रोतेजनो माफ करा. तर आता इथे जटायूचा पण इथे अंत्यविधी भगवंतांनी केला. मी आता मागच्या वेळेस बोलून गेलो. आणि मग पुढे नंतर ऋष्यमुख पर्वती श्रीरामासी भेटे मारू,
मग त्याच्या योगे निश्चिती सुविवादिकांशी सख्य केले राम. बघा, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज सांगाव्या सुबटा. म्हणजे तुकाराम महाराजांनी कवन करावं, तुकाराम महाराजांनी बोलावं शरण शरण. मग तुकाराम महाराज हनुमंताला शरण का जातात? एवढं काय काय नाविन्य काय? तुकाराम महाराज हनुमंताला शरण जाण्यामागचा एवढं नाविन्य काय की काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. म्हणजे तुकाराम महाराजांनी हनुमंताविषयी, हनुमंतरायाविषयी लिहावं आणि तेच हनुमंतराया काय झालंय आता रामप्रभूंना रस्त्यामध्ये भेटलेल्या. रामाशी जाणून बल संपन्न सुग्रीवे सांगितले वर्तमान, तेव्हा वाली वधाचा निश्चय करून रामे सुग्रीवा शांतविले राम. आणि मग अशा प्रकारे काय पुढे झालंय कथानक. आता हनुमंताची भेट झाल्यानंतर आता इथे काय केलंय, सुग्रीवानी सर्व कथानक केलंय. वालीने काय केलं होतं, त्यांची पत्नी हरवून नेली होती. ते स्वर्गारोहण पर्वामध्ये आपण प्रत्येक वेळेला आपला ते कथानक घेतोय. आणि मग ते सर्व झाल्यानंतर पुढे बोला. मग सुग्रीवासी पुढे करून युद्धीन वालीचा घेतला प्राण, किष्किंधा राज्यी सुग्रीवा स्थापून युवराज्य दिधले अंगदाराम. आणि मग अशा प्रकारे इथे आता वालीला मारल्यानंतर हे सर्व तिथलं राज्य रामप्रभूंनी काय केलंय, सुग्रीवाच्या ताब्यात दिलं. आणि मग तिथल्या राजावर कोण बसवलं, वालीचा मुलगा अंगद. अंगद सुद्धा एक असा बलाढ्य म्हणजे त्या वानर योनीमध्ये एवढा बलाढ्य होता. तर अंगद एवढा बलाढ्य होता की त्याच्याविषयी जर आपण जर आता सांगतो एक मुद्दा उदाहरण की अंगद वालीला मारलाय, वालीला रामप्रभूंनी मारलाय. आणि हा अंगद रात्रीचा बसलाय आणि आई विचारते, बाळा तू झोपच का आहे? त्यावेळेला अंगद विचारते, माय मला रामप्रभूंना भेटायचं आहे. त्या आईचा अंगाचा थरकाप होतो. अरे हा मुलगा बोलतोय मला रामप्रभूंना भेटायचं आहे आणि रामाने याच्या वडिलांना मारलंय. मला सांगा, आपल्या वडिलांना मारल्यानंतर आपण काय करू? मग हा सर रामाचा सूड तर घ्यायला जात नाही. आईला भीती वाटली. आणि मग उद्या अंगदा तू असा काय बोलतोस रे बाबा? नाही गा आई, मला रामप्रभूंना भेटायचं आहे. अरे भेटायचं म्हणजे काय? त्यावेळेला मग आईला तो अंगद बोलतोय, आई मला रामप्रभूला भेटायला, मला रामप्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे, मला रामप्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे. आणि त्यावेळेला त्या आईच्या डोळ्यातून अश्रू धरायचा. त्यावेळेला अंगद आईला विचारतोय, माय ग तू का रडतेस का? मी काय चुकीचं बोललो का आई? मी चुकीचा बोललो? नाही रे बाला, तू चुकीचं नाही बोललास. मला अभिमान वाटला, तुझ्या वडिलांना रामप्रभूने मारलंय तरी पण त्यांच्याविषयी तुझ्या मनात प्रेम आहे, त्यांचं तुला दर्शन घ्यावंसं वाटतंय. आणि मग त्यावेळेला सकाळी रामप्रभू वालीचं दर्शन अंगदाला भेटायला येतात आणि अंगदाच्या पाठीवर हात मारतात. अंगदा बाळा, तुझ्या वडिलांना मी मारलं रे, मी तुझा ऋणी आहे. त्यावेळेला अंगद रामप्रभूंच्या पायावर डोकं ठेवते आणि बोलते, स्वामी तुम्ही काय चिंता करू नका. वाईट वृत्तीचा नाश केलात तुम्ही, वाईट प्रवृत्तीचा तुम्ही नाश केलात, तुम्ही चुकीचं काही केलंच नाही. पण मला तुमच्या सेनेमध्ये सामील करून घ्या. आणि त्यावेळेला रामप्रभू बोलतात, आम्ही तुला आमच्या याच्यामध्ये सामील करून घेऊ सेनेमध्ये, पण तुला आम्ही लंका जिंकल्यावर आम्ही तुला लंका देऊ, तुला लंकेचा राजा आम्ही तुलाच बनवू. त्यावेळेला अंगदाने रामप्रभूंना सरळ चक्क सांगितलं, मला ते लंका नको. आणि त्यावेळेला लक्ष्मण कसा होता, तापीट होता थोडा. आणि मग लक्ष्मण बोलते, अरे दादा तुला लंका देतोय बोलतोय तरी तू नको का बोलतोस? दादा तुला लंका देतोय तरी नको. आम्ही लोक विचार करतात, कोणीतरी एखाद्याला काय वस्तू दिली तर तो सहजगत्या घेईल आणि तू नको. अरे बाबा, मला त्या अंगद बोलते, लक्ष्मण बोलते, अरे बाबा त्या मला धनाचा लोभ नाही रे, मला कसलाच लोभ रे. आणि मग त्यावेळेला लक्ष्मण आवाज चढून बोलतो, दादा तुला देतात तरी तू नको का बोलतोस? एवढा तुला अक्कल कुठली आली? आता तुम्ही तर आमच्या सैन्यात आहात ना, म्हणजे रामप्रभू सैन्याचे नायक आहेत. आणि मग त्यावेळेला अंगद बोलतोय की आता ऐक लक्ष्मणा, मला लंका का नको की ज्या वेळेला माझ्या वडिलांचा अपमान केला रावणाने, सभेमध्ये बोलून अपमान केला, त्यावेळेला माझ्या वडिलांनी रावणाला काय केलं, असं गोचिड धरतात ना तसं धरलं, गाखेत दाबून दिलं आणि 4
नद्यांच्या बोलता अंगुले काय गाखेतून पाडून दिला नाही. मग माझ्या वडिलांची ताकद किती होती? माझ्या वडिलांना लंका घ्यायला टाइम किती लागला असता? एका क्षणात लंका घेतली असती. पण माझ्या वडिलांना लंकेची लालच नव्हती, धनाची लालच नव्हती, म्हणून ती लंका नको. आणि तुम्ही जी आदली लंका घेऊन मला देणार आहात ती आमच्या साह्याने तुम्ही लंका घेणार आहात, ती मला आता मुलीच नको. आणि तुम्ही जर मला तुमच्या सेनेत जर घेतलंच नाही तर मी काय करीन? तुमच्या पक्षातून निघून जाईन, बाजूला पण मी रामप्रभूंचीच भक्ती करीन. म्हणजे बघा किती स्वामित्व भक्ती किती. सांगायचं तात्पर्य काय की अंगदाचं नाव आलंय की स्वामित्व भक्ती किती होती वानर असून सुद्धा. पण रामप्रभूने वानरच का घेतले? सैन्यामध्ये वानरच का घेतले? आपल्या आता रावणाची तर सोन्याची लंका होती, बरोबर. एक ईट दिली असती बस, सैन्य लगेच फुटलं असतं की नाही. म्हणजे ज्या रावणाने काय विचार केला की झाडाचा पाला पाचवाला खाणारं वानर सैनिक का रामप्रभूने घेतलं? की त्यांचा रामप्रभूंना कुठलाच भार नव्हता, की ती जंगलात जायची, पाला पाचवाला खायची आणि यायची. लक्ष्मण तर उपवासच होता, बरोबर की नाही? बोला. त्या राजोपभोगे सूर्यनंदना विसरला रामकार्याची आठवण. तेव्हा रामे क्रोधे करुणा दूत धाडिले बोलवावया राम. नंतर सुग्रीव मिळवुनी वानर दळ सीता शुद्धार्थ धाडिले तत्काळ. त्या राजोपभोगे सूर्यनंदना विसरला रामकार्याची आठवण. तेव्हा रामे क्रोधे करुण दूत धाडिले बोलवावया राम. नंतर सुग्रीव मिळवुनी वानर दळ सीता शुद्धार्थ धाडिले तत्काळ. तेव्हा खुणी लागी मारुती जवळ रामे मुद्रिका दिधली राम. आणि अशा प्रकारे मग पुढे रामप्रभूने सीतामाईचा शोध घेत असताना आता सीतामाईचा शोध घेताना आता सीता कुठे आहे? लंकेमध्ये आहे. मग सीता लंकेमध्ये असताना सीतामाईचा शोध कसा घेता येईल? लंका उड्डाण करून जायचं आहे, समुद्र पार करून जायचं आहे. आणि मग आता ही शक्ती कोणात आहे? हनुमंतात आहे. पण ही हनुमंताला शक्ती स्वतःजवळ आहे ही माहीत नव्हती. आणि मग त्यावेळेला त्याची शक्ती जागृत करून दिली. आणि मग त्यावेळेला रामप्रभूंनी काय केलंय? मुद्रिका हनुमंतरायाच्या हातात मुद्रिका दिली आणि सांगितलं जा तू एक दूत बनून जा आणि सीतामाईचा शोध घेऊन ये. मग सर्व वानरी तये वेळी सर्व पृथ्वी धुंडाळली. सकळही द्वीपे शोधिली परिथांग लागेनारा. आणि अशा प्रकारे सर्व वानराने सर्व पृथ्वी द्वीप बेट जंगल सर्व काय म्हणजे दरी कपाटे सगळे शोधली, पण सीतामाईचा कुठे शोध लागला नाही. अनशन व्रते निश्चिती प्राणत्याग करू पाहती. समुद्र तीरी येता अवचिती तेथे संपाती भेटला राम. आणि मग आता रामप्रभूंना काय वाटायचं? आता सीतेचा मी शोध कुठे घेऊ? कशा प्रकारे मला सीता भेटेल? म्हणजे प्रत्येक माणसाला एक विरह असतं, विरह दुःख असतं. आपला माणूस जर आपल्यातून गेल्यानंतर आपल्याला सुद्धा दुःख वाटतं. आणि मग आपण जी एवढी जर समुदाय जमतो, कशासाठी जमतो? की त्या दुःखातून त्या माणसाला कसा बाहेर काढायचा आहे. आणि मग तिथे आता संपत्ती म्हणजे कोण आहे? त्याने सांगता वर्तमान समुद्र उल्लंघी वायुनंदन. लंकापुरी प्रवेशुन अशोकवनी प्रवेशला राम. आणि मग रामप्रभूने हातपाय टेकले. आता बोलता आता कसा काय शोध सीतामाईचा घ्यावाचा? तेव्हा त्यावेळेला जटायूच्या भावाने सांगितलं की आपल्यामध्ये एक अशी हिरा आहे, हिरा की तो लंका लांघन करू शकते, म्हणजे समुद्र पार करू शकतोय, तो लंकेला जाऊ शकते. आणि मग त्यावेळेला त्यांनी ती जाणीव करून दिली. म्हणजे त्यावेळेला एक हनुमंतरायाला शाप होता की त्यांनी नको तिथे म्हणजे ऋषींचा अंगावर फळं मारली होती. त्यावेळेला ऋषींनी त्याला शाप दिला होता की तुझी जी विद्या आहे तू लोप पावशील. म्हणजे ज्या वेळेला तुला रामप्रभू भेटेल त्यावेळेला तुला कोणतरी आठवण करून देईल, त्यावेळेला तुझी विद्या तुला परत येईल. आणि मग त्यावेळेला इथे आता हनुमंतरायाला जटायूच्या भावाने सांगितलं. आणि त्यावेळेला की आपल्यामध्ये एक अशी व्यक्ती आहे की तो आकाश मार्गाने उडू शकतो. आणि मग पुढे तेथे सीतेशी पाहून राममुद्रिका दिदली खूळ. इकडीला वृत्त निवेदन तिचेही सर्व ऐकिले राम. आणि मग अशा प्रकारे हनुमंतरायाच्या हातामध्ये मुद्रिका दिल्यानंतर हनुमंतरायाने विचारलं प्रभू मी जातोय सीतामाई शोधायला जातोय, पण सीतामाईला माझी खूण कोणती सांगू?
आणि मग त्यावेळेला रामप्रभूने तिच्या हातात एक अंगठी दिली, हनुमंतरायाच्या हातात अंगुठी दिली. आणि मग त्यावेळेला हनुमंतराया लंकेमध्ये गेला आणि लंकेमध्ये गेल्यानंतर तिथे अशोक वाटिकामध्ये सीतामाई ठेवली होती, बसली होती. आणि त्या झाडाकडे जाऊन तिथे हनुमंतरायाने सीतामाईचा शोध. आणि मग सीतामाई रामप्रभूंचं स्मरण करत होती की कधी माझे प्रभू येतील, कधी मला या जातातून सोडवतील. आणि अशा प्रकारे ध्यानधारणा करत असताना औचित्य वेळ साधून तिथले पाऱ्याला असणारे राक्षस दानव बाजूला गेल्यानंतर हनुमंतरायाने तिच्या हातात मुद्रिका दिली. आणि मग मुद्रिका दिल्यानंतर सीतामाईला ओळख पटली, ही माझी मुद्रिका रामप्रभूंची आहे. जनकाने रामप्रभूंना बनवलेली मुद्रिका होती ती, आपण साखरपुडा घालतो ना. आणि मग ती मुद्रिका पाहिल्यानंतर ओळख पटली. आणि मग तिथे सर्व कथानक हनुमंतरायाने सांगितलं. आणि मग हनुमंतराया आता इथे काय केलंय, रामप्रभूचे इथे आले आणि रामप्रभूंना सुद्धा सर्व कथानक सांगितला की सीतामाई तिथे सुरक्षित आहे. मग सीतेची आज्ञा घेऊन त्वरित उपहार करावया हनुमंत अशोक बागेंत जाऊनी बहुत फल मुलादितेने भक्षिरा. मंडळी पुढच्यावर मी बोललो, माफी तुमच्याकडून मागतोय. आणि मग इथे आता सीतामाईची भेट घेतात. सीतामाईचं सर्व रामप्रभूंचं सर्व कथानक सांगितलं. तर हनुमंतराय काय बोलतंय, माई मला आता भूक लागली का, मी आता दमलोय, थकलो, समुद्र लांछन करून आलोय, मला काहीतरी खायला पाहिजे. आणि त्यावेळेला सीताबाईने काय दाखवलं, की अशोक वाटिकेकडे बोट दाखवलं की जा, तुला या जंगलामध्ये काय फलाहार भेटेल तो खा. बोला. सवेंचा त्याचा विध्वंस करून जंबुमाळी आदी करून रक्षक राक्षसान मारून अखयासही मारिले राम. आणि अशा प्रकारे हनुमंतरायाने काय केलंय, त्या जंगलामध्ये गेल्यानंतर अशोक वाटिकेमध्ये गेल्यानंतर आता फलाहार शोधताना, आता मला सांगा आपल्या बागेत जर कोण घुसल्यानंतर आपण सुद्धा त्याला दटावू ना. आणि मग इथे हनुमंतराया झाडाची फळं तोडते बोलायचं, तिथल्या राक्षसाने तिथल्या सर्व इथे रोखलंय, हनुमान रोकटोक केली. आणि त्यावेळेला हनुमंतरायाने काय केलंय, कोण समोर येईल त्याला मारतोय, झाडं उपटतोय. म्हणजे सर्व काय केलंय, तिने लंकेमध्ये अशोक वाटिका उद्ध्वस्त केलाय. आणि मग पुढे हे वृत्त इंद्रजिते ऐकिले तेव्हा त्याने घोर युद्ध मांडिले मारुतीशी बद्ध केले ब्रह्मास्त्राचे सोडून आराम. आणि मग आता इथे काय केलंय की आता हे वार्ता कोणाच्या रावणाच्या कानावर पडलेली आहे की आपल्या अशोक वाटीमध्ये एक मरकट आलाय आणि त्या मरकटाने काय केलंय, संपूर्ण बागेचा उद्ध्वस्त केलाय. आणि मग त्यावेळेला काय केलंय, इंद्रजितला पाठवलाय, जा बाबा जा, बघ कोण आपल्याकडे आलाय, मरकट कोण आलाय, एक तुच्छ मरकट. आणि मग मरकट आणि मग आल्यानंतर पण हनुमंतरायांना काय करायचं होतं की हनुमंतांना रावण पाहायचा होता. मग हनुमंत यांनी नागपाश त्याच्यावर सोडला हनुमंतरायावर. आणि मग हनुमंतरायांनी काय केलंय, आता हनुमंतरायाला नागपाश टाकायची कोणाची शक्ती आहे हो? ब्रह्मदेव आलं, ब्रह्मदेव याची नागपाश त्यांनी उघडलाय का इंद्रजिताने. आणि मग ब्रह्मदेव हनुमंतरायांना हात जोडून बोलतोय की बाबा माझा अपमान करू नको तू. ब्रह्मदेव हनुमंतरायांना बोलतोय की मी नागपाश, माझ्या मंत्राने दिलेला नागपाश अस्त्र आहे, तुझ्यावर इंद्रजित सोडतोय, पण तू या अस्त्राचा अपमान करू नको. का अपमान करू नको, की मी इंद्रजिताला शब्द दिलेला आहे, मी इंद्रजिताला शब्द दिलेला आहे की मी दिलेल्या नागापाशामध्ये हा हनुमंत बांधला जाईल. आणि मग तुम्ही जर हा बांधून घेतलाच नाही तर माझा वचन फुकट जाईल. आणि त्यावेळेला म्हणून हनुमंतरायाने काय केलं, इंद्रजितने टाकलं नागपाश अस्त्र, तो काय केलाय, मुद्दाम म्हणून बांधून घेतला. आणि मग कशासाठी बांधून घेतलाय, की त्यांना रावणाच्या समोर जायचं होतं. मग तयाच्या पुच्छासी अग्नी लावी ती कौतुकेंशी तेव्हा लंका नगर परियेसी दग्ध करिता जाहला. आणि मग तिथे हनुमंतरायांना रावणाच्या पुढे न्यायचं ठरलं. पण हे विचार केला मनात की या मरकडाला तर काय आज्ञा दिली, काय माझ्यासमोर मरकडाला तुम्ही आणूच नका हो, तुम्ही काय मरकडाला तिथेच तुम्ही मारा, काहीतरी करा. मग त्याला मारायचं कसं, मग त्याला हनुमंतरायाला विचारण्यात आलं की तुमचं मरण कशात आहे, मला शेपटीत आहे, माझ्या रामप्रभूसाठी मला खोटं बोलावं लागलं तरी चालेल. बघा म्हणजे हनुमंतरायाचा सिद्धांत काय होता की माझ्या प्रभूंसाठी मला खोटं, मग त्याला माझ्या शेपटीत आहे. आणि मग ते काय केलंय की चिंध्या गुंडाला सुरुवात केली शेपटीला. आणि चिंध्या गुंडालता काय केलंय हनुमंतराय असतो, त्यांनी शेपटी वाढतच नेली, म्हणजे संपूर्ण कापडं संपली. आणि मग कोणतरी मला आता ती वाटिकेमध्ये सीता बसली, तिची साडी आणा, शेपट्या आखडवली. आणि मग तिथे हनुमंतरायाने काय केलंय, त्या संपूर्ण ते पेटवली शेपटी. आणि मग त्या संपूर्ण लंका काय केल्या, दहन केली.
आणि अशा प्रकारचे जे हनुमंतरायाने काय केलाय, संपूर्ण लंकेचा काय विध्वस्त केलाय. नंतर पुच्छा बुडवणी सागरी पातला वानर समूहा भितरी, मग तेथून तो सहपरिवारी रामदर्शना येत सेरा. आणि मग अशा प्रकारे हनुमंतरायाने तिथे काय केलं, लंका दहन केल्यानंतर मग हनुमंतरायाने काय केलं, आता सीतामाई तर सुरक्षित आहे आणि मग आता माझ्या रामप्रभूंना सीतामाईचा निरोप पोचला पाहिजे. आणि मग काय केलं, ती शेपटी जी होती, जी जलती जी शेपटी होती ती काय केली, हनुमंतरायांनी समुद्रामध्ये बुडवली. शांत झाले आणि मग हनुमंतराय कुठे आले, जिथे रामांचा निवास होता या समुद्राच्या तीरावर आले. आणि मग पुढे काय झाले, रामासी सांगून वर्तमान देता झाला आश्वासन, तेव्हा समुद्र तीरी रघुनंदना वानर दळेशी पातले. आणि मग अशा प्रकारे तिथे हनुमंतराया पोचल्यानंतर हनुमंतरायाने काय सांगितलंय की प्रभू सीतामाई सुरक्षित आहे. आणि मग आता इथे आल्या, आता काय झालंय, पुढे काय करायचं आहे की आता पुढे युद्धाची तयारी करायला पाहिजे. आणि मग संपूर्ण वानर दल घेऊन आता समुद्र किनाऱ्यावर संपूर्ण जमलेलं आहे सर्व. समुद्र देखून दुस्तर सैन्य तरावया करी विचार, मूर्तिमंत येऊन सागर रामचंद्राशी भेटणार. आणि मग अशा प्रकारे समुद्र किनाऱ्यावर राम प्रभू उभे राहिल्यानंतर आता विचार करतात की एवढं मोठं समुद्र लांघन करून कसं जायचं, लंकेला एवढा सैन्यवार घेऊन कसं जायचं. आणि त्यावेळेला समुद्र सुद्धा रामप्रभूंना नमस्कार करतोय. आणि मग पुढे काय होतोय, रत्नाकर म्हणे सीतापते पाषाण तरतील लहाते, तरी सेतू बांधावा त्वरिते तया हाते करुणी. आणि मग इथे काय काय झालंय की इथे नल जे वानर आहेत त्यांच्या हातात काय होतात, पाषाण करतात. आणि मग त्यांच्या हातून जर इथं आपण जर समुद्रात पाषाण टाकली तर काय होईल, आपल्याला जायला रस्ता होईल. आणि मग त्या वानरांच्या हातातून पाषाणं टाकली आणि मग त्यांनी विचार केला की आता आपण काय करूया, इथे सेतू बांधूया. आणि मग ती पाषाणं काय या वानरांच्या हातातून काय करतात, पाषाणं तरतात. आणि मग ती तिथे पाषाणं टाकलं तर आपल्याला जायला रस्ता होईल. आणि मग पुढे ऐसे बोलता सागर पाचारीला नल वानर, तयाच्या हस्ते सेतू सत्वर लंकेपर्यंत बांधविला. आणि मग समुद्राने ही भगवंताला एक गोड अशी बातमी दिली की नलाच्या हातून काय करतात, पाषाण करतात. आणि मग तिथे नलाला तिथे बोलवलंय आणि प्राचारण केलंय. आणि मग नलाने काय केलंय, लगेच काय केलंय, त्या समुद्रावर असा एक महान असा विशाल असा सेतू बांधलाय. आणि मग पुढे मग सकळ वानर दळा सहित राम लक्ष्मण हनुमंत समुद्र उल्लंघोनी त्वरित सुवेळेशी पातले राम. आणि अशा प्रकारे मग आता इथे रामप्रभूने काय केलंय, अशी सुमुहूर्त काढलाय, चांगली वेल काढली. आणि मग त्या वेलेवर काय केले, समुद्र सर्व वानरसेना घेऊन लंकेमध्ये जाणारे निघालेत. आणि मग अशा सुमुहूर्तावर ते तिथे त्या वेलेत त्या लंके म्हणजे समुद्र पार करून पोहोचलेले आहेत. तेथे रामासी विभीषण नम्र भावे येऊन शरण, सांगे रावण वदादी कारण रामेही त्याते गौरविले राम. आणि मग आता इथे काय झालंय की बघा, भाऊ जर चुकत असेल तर आपण सुद्धा त्याला समजावं की दादा तुम्ही हे करू नकोस. आणि विभीषणाने पण हेच केलं की दादा तुम्ही जे काही एवढी मोठी चूक केलीत की तुम्ही जगाची जननी, जिला जननी बोलतात ती सीतामाई, तिला तुम्ही आणलीत, हा तुम्ही अन्याय करू नका. आणि विभीषणाने रावणाला सांगावं. आणि रावण काय लंकेचा राजा, आणि मग त्याला तू मला सांगतोस, हा मी जे काय करतोय ते मी माझ्या परीने चांगलं करतोय आणि तू मला सांगावं. आणि त्यावेळेला विभीषणाला थोडक्यात सांगतोय, त्यावेळेला विभीषणाला लाथ मारून खाली पाडावं. आणि मग त्यावेळेला पण ज्यावेळेला या रावणाचा, कुंभकर्णाचा आणि विभीषणाचा जन्म झाला त्यावेळेला सुद्धा एक घटना घडली होती की अवेली संघ झाल्यामुळं हे दोन राक्षस जन्माला आलं. त्यावेळेला त्याच्या वडिलांनी शाप दिला होता पत्नीला की तू अवेली भोग मागतोस पण तुला तुझ्या पोटात जन्माला येतील ही मुलं कोणी राक्षस वृत्तीची. त्यावेळेला तिने उशाप मागितला. त्यावेळेला हा विभीषण झाला, एक तुला देवभक्त होईल, तो हा देवभक्त, रामप्रभूचा भक्त. म्हणजे अशा प्रकारे हे शास्त्र जे आहे ते आपण जर खोल गेलो तर बरंच काय, पण इथे कथानक थोडक्यात आहे. आणि मग इथे विभीषणाने रावणाला समजावं की दादा तू हे करू नकोस. आणि मग माझा राजाचा अपमान होतोय, मला तू उपदेश म्हणजे ज्ञानाच्या गोष्टी सांगतोस. आणि अशा प्रकारे मग इथे काय झालंय, रावण कशामुळे गेला, लोभामुळे गेला. रावण अभिलाषा केली, सीतेची अभिलाषा केली, पण
सीतेची अभिलाषा केली म्हणून रावण गेला. आणि मग अशा प्रकारे मग इथे विभीषण रामप्रभूंना भेटलेला आहे आणि रामप्रभूंना चरणावर डोकं ठेवलं आहे आणि रामप्रभूंना वंदन करून आणि मग तिथे पुढे काय झालंय. नंतर शिष्टाई करिता अंगद रामे पाठविला प्रबुद्ध त्याने केला बहुत बोध परिनायके रावण राम. बघा एक आपण म्हण बोलतो ना की एखादा जर माणूस मठ्ठत असेल त्याला जर आपण किती जरी काय सांगितलं तर तो कोरडा पाषाणात असतो. आणि मग इथे अंगदाला दूध पाठवला, शांती दूध म्हणून पाठवला. अंगद सर्व वानरामध्ये हुशार हा अंगद होता. आणि मग अंगदाला तिथे पाठवल्यानंतर अंगदाने तिथे एवढा रावणाला बोध केला, अरे बाबा की तुम्ही युद्ध करू नका आणि कृपा करून माझ्या स्वामीची पत्नी तुम्ही तिला परत द्या. आणि तरी पण तिथे रावण ऐकला नाही. रावण ऐकला मग त्यावेळेला रावण अंगदाला मारायला लागला. त्यावेळेला यांनी सांगितलं, अरे बाबा आपल्या एक नीती आहे, राजनीती आहे की दूत आलेला दुधाला कधी मारायचा नसतं. आणि तुम्ही जरी मला मारलास तर मार, पण तू काय होईल, बदनाम होशील. या विश्वामध्ये बदनाम होशील की तू दूताला मारलंस. एवढा म्हणजे चांगल्या प्रवृत्तीचा अंगद होता की त्याचे विचार चांगले होते. आणि असा रावणाकडे हा शांतीदूत म्हणून गेला होता. पण तरी पण रावणाने ऐकलं नाही. मग लंकेशी वेडा दिसला घोर संग्रामारंभीला दशकंठही सिद्ध चावला निज सैन्यासह ते धवरा. आणि मग अशा प्रकारे रावणाने कोणाचं ऐकलं नाही, नाही भावाचं ऐकलं, नाही पत्नीचं ऐकलं. पण यावेळेला मंदोदरीने एक प्रश्न केला रावणाला, प्रभू मी तुम्हाला एक विचार मंदोदरी विचार, मला एक शंका येते. तर काय मंदोदरी, तुम्ही आजपर्यंत सीतामाईला आणली, बरोबर आहे, तुम्ही सीतामाईला आणली, ती तुम्ही का आणली? तुम्ही तिला आणून वाटिकेत ठेवलीत, मग तिच्या अंगाला स्पर्श का हो केलात नाही? रावणाला मंदोदरी बघा पत्नी म्हणजे पत्नी विचारतोय रावणाला की तुम्ही का स्पर्श केलात नाही. त्यावेळेला रावणाने तिला एक मार्मिक उत्तर दिलं, अगं मंदोदरी तू म्हणतेस ते मला पटतंय, मी अभिलाषा म्हणून स्त्री आणली, जगाने मला जगाकडे माझी ओळख काय झाली की मी कामवासनेने स्त्री आणली, पण मी कामवासनेने स्त्री आणली नाही ग. तू प्रत्येक वेळेला युद्धाची जेव्हा तयारी असेल त्यावेळेला तू पुढे असतेस, मला सर्व काही गोष्टी तयार करून देतेस. युद्धाचा प्रसंग असेल तेव्हा मंदोदरी प्रत्येक वेळेला रावणाला सहकार्य. आणि तरी पण तुझ्या मनात हे प्रश्न यावा. बघा रावण काय बोलतोय, रावण मंदोदरी तुझ्या मनात हा प्रश्न यावा, तुझ्या मनात संशय यावा. मी हे काय केलं तुला सांगतो ऐक, की ज्या वेळेला मी सीतेला आणली त्यावेळेला मी भगवी वस्त्र घातली होती आणि मी सीतेला काय बोललो, अल्लग माई भिक्षा वाढ. मी नाही ग, माझ्या मनात पाप नव्हता ग मंदोदरी, माझ्या मनात पाप नव्हता. अल्लग माई भिक्षा वाढ का बोललो मी, आई भिक्षा वाढ. मग मी आईच्या अंगाला स्पर्श करीन का? मी आईच्या अंगाला स्पर्श करणार नाही. मग प्रभू मला राम प्रभूंच्या हातून मारायचं आहे, मला राम प्रभूंच्या हातून मारायचं आहे, मला भगवंताच्या मांडीवर डोकं ठेवून मारायचं आहे, म्हणून मी सीता आणली. रावण आपण रावणाच्या विषयी अवेअर करतोय, पण रावण एवढा पांडित्य रावणाकडे होतं. कधी योग आला तर आपण सांगू काय पांडित्याची त्याची रावणाची गोष्ट. तर रावण एवढं पांडित्य होतं. मंदोदरीने शिवा रावणाच्या चरणावर डोकं ठेवलं की धन्य प्रभू माझं काय, तुम्ही गेल्यानंतर माझं काय, पुढे जाऊन सांगतो तुम्ही गेल्यानंतर माझं काय. आणि ज्या वेळेला रामप्रभूने 2:12 रावणाला मारलं, पुढे जाऊन सांगतोय, रावणाला जेव्हा मारलं त्यावेळेला रावणाचं प्रेत पडलंय, खाली पडलंय रावण, पण रावण मेला नाही. आणि रावणाने राम प्रभूंना बोलावलं की प्रभू या जवळ या, मला जवळ घ्या. आणि मग त्यावेळेला लक्ष्मणाला बोध केला रावणाने. आणि मग रामप्रभूने सांगितलं, लक्ष्मणा ऐक, राजनीतीच्या ज्या तुला काही तुझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी कमी असतील ना त्या रावणाकडून शिकून घे. आणि त्यावेळेला एकीकडे रावणाची चिता लावलेली आहे. आपण कधीतरी ग्रंथामध्ये ऐकतो की बिभक्षेला रावणाची पत्नी दिली नाही, पत्नी सती गेलेली आहे मंदोदरी. आणि मग इकडे एक चिता लावलेली आहे रावणाची आणि एक चिता चौकोनी चिता रचली आहे मंदोदरीची. आणि त्यावेळेला चितेला पेटवण्यात आलं, त्यावेळेला मंदोदरीच्या स्नानातून काय झालं, दुधाच्या धारा ओढलेल्या आहेत. आणि ती चिता विझवली आणि पहिली चिता मंदोदरीची जाळली.
आणि त्यावेळेला पहिले मंदोदरीचा आतली म्हणजे शरीर जळला, नंतर कपडे. सतीचे कधीच कपडे पहिले जळत, हा शास्त्र आहे. शास्त्राचं आपण जर शास्त्राने वागलो तर शास्त्र खरोखर म्हणजे सत्य आहे. आणि मग अशा प्रकारे ही मंदोदरी सती गेलेली आहे. 5 सत्यामध्ये मंदोदरीचं नाव येतोय. रणवाद्य वाजती अपार, परस्पर म्हणती शस्त्र प्रहार, पडती अश्वपदाती कुंजर, मार्ग न मिळे चालावया. आणि काय तिथला म्हणजे प्रसंग काय असेल, रामाचं सैन्य, रावणाचं सैन्य, आणि मग तिथे काय म्हणजे अश्व किती, घोडे किती, म्हणजे काय म्हणजे. आणि तो तिथला जो प्रसंग ग्रंथकर्ता सांगतोय की तिथला जो प्रसंग आहे, मैनानाथ स्वामींनी हे ग्रंथ लिहिलाय, आपल्यासाठी आणलेला आहे. मैनानाथ स्वामींनी हा आपल्यासाठी ग्रंथ दिलाय. त्यांनी कथाकथन केले, इकडून एक वेचा घेतलाय, असं आपल्यासाठी पुराण एकत्र करून आपला हा ग्रंथ आपल्यासमोर प्रस्तुत केलाय. आणि मग तिथे तिथला युद्धाचा प्रसंग, जसं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगावं भगवंतानी की अर्जुना निशादेव झालाय, अर्जुनाला सांगावं भगवंतानी की अर्जुना घे धनुष्य बाण, आता करी शेया समस्त कौरवांचा. त्यावेळेला अर्जुनाने काय बोलावं भगवंताला, भगवंता अरे काय भगवंता मला सांगतोस तू मारायला, तुझ्या प्रसादे काय होऊ नये. अरे भगवंता तुझ्या प्रसादाने काय होणे, आताची घेऊ आणि करायची, तू आमच्या बरोबर असाल तू. अरे पण तसं नव्हे रे अर्जुना, तू युद्धाच्या प्रसंगात उभा आहेस आणि तू युद्धाच्या रणांगात उभा आहेस, कुरुक्षेत्रावर उभा आहेस आणि तुला युद्ध करणंच आहे. आणि त्यावेळेला ती भ्रांती अर्जुनाचा निशादेव झालेला आणि भगवंतानी 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं. म्हणजे बघा, म्हणजे प्रसंग बघा, अर्जुनाने भगवंताला विनंती करावी आणि भगवंतानी सांगावं आणि भगवंताने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करावं. इकडं बिभीषणाने सांगावं दादा युद्ध करू नको, इकडं दादा युद्ध करू नको, तू जर शांतीचा मार्ग अवलंबलास तर आपली लंका पण वाचेल आणि रामप्रभू पण निघून जातील. पण तिथे दुर्योधन ऐकला नाही, इकडे रावण ऐकला नाही. ऐसे निर्वाण युद्ध झाले, कुंभकर्णादी वीर पडाले, लक्ष्मणे इंद्रजिता वधिले, थोर पराक्रम करुणी. आणि अशा प्रकारे युद्धाचा प्रसंग होत असताना कुंभकर्ण पण तिथे मारला गेला. कुंभकर्णाविषयी आपण कधीतरी बोलू वेळ आला तर, की एवढा बलाढ्य असा, म्हणजे रावणाला पण त्यांनी एक उपदेश केला की दादा हे नको रे, नको तू परस्त्रीचा अभिलाष करू नको. पण तरी पण तो कोणाचा ऐकला नाही. का ऐकला नाही तर मी बोलून गेलो. आणि अशा प्रकारे इथं आता काय झालंय, कुंभकर्ण सुद्धा मारला गेलाय, इंद्रजित सुद्धा मारला गेलाय. आणि मग पुढे इंद्रजिताची भुजा छेदिली, ती सुलोचनेचे सन्मुख पडाली, पत्र लिहून कळविती झाली, सुलोचने ते वर्तमान राम. आणि मग अशा प्रकारे इंद्रजित इथे पडल्यानंतर मग काय झालंय, इंद्रजित पडल्यानंतर इंद्रजितचा धड इथे पडलाय आणि भुजा आकाशातून उडली आणि कुठे पडली, सुलोचनाच्या दारात पडली. आणि उद्या आणि सुलोचनाच्या दारात पडली. आणि मग सुलोचनाच्या दारात पडल्यानंतर पार्वती महादेव शांत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय, महाराज की जय, स्वामी महाराज की जय, ईश्वर महाराज की जय, माते की जय.